आपण पाहताय महाधुरा। कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेमबाजपटू स्वप्नील सुरेश कोसाळे यानं पॅरिस ऑलिम्पिक पदक अखेर जिंकला आणि कोल्हापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात देशात आनंदोत्सव सुरू झाला। गुरुवारी दुपारी रंगलेल्या या स्पर्धेत स्वप्नीलनं कांस्य पदकाचा निशाणा साधताच देशात आनंदाचे भरते आले। कोल्हापुरात अनेक ठिकाणी फटाक्याची जल्लोष करत आनंद व्यक्त केला। स्वप्नीलच्या माध्यमातून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यावर आणखीन एक पदकाची नोंद झालेली आहे। 50 मीटर रायफल 3 पोझिशन या प्रकारात स्वप्नीलने ही कामगिरी केली। विशेष म्हणजे कोल्हापूरचे नाव त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा चमकवले आहे। यापूर्वी तब्बल 72 वर्षापूर्वी खाशाबा जाधव यांनी हे पदक मिळवलं होतं। त्यानंतर तब्बल 72 वर्षानं कोल्हापूरला एक मानाचं हे पद मिळालेलं आहे। ऑलिम्पिक स्पर्धेतील या खेळाकडे संपूर्ण देशाचं गुरुवारी दिवसभर लक्ष होतं। 1 वाजता स्वप्नीलनं अख्ख्या देशाचं स्वप्न पूर्ण केलं आणि देशात आनंदोत्सव सुरू झाला। राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी हे स्वप्नीलचं गाव। त्याचे वडील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत, तर आई ह्या सरपंच आहेत। 6 ऑगस्ट 1995 रोजी जन्मलेला हा स्वप्नील आज अख्ख्या देशाचं लक्ष लागून आहे त्याच्याकडे। अनेक स्पर्धा त्याने यापूर्वी गाजवल्या, पण एक ध्येय त्यानं भारताचं पूर्ण केलेलं आहे। एक अभिमान या देशाला त्यानं मिळवून दिलेला आहे। या निमित्त संपूर्ण कोल्हापुरात त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे। अगदी मंत्री मुरलीधर मोहोळ पासून खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील यांच्या सर्वांनीच त्याचं अभिनंदन सुरू केलेलं आहे। कोल्हापूर